युवा पिढीत का अवघड झालं नाही तर ते सोलापूरसारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरच्या 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात म्हणे आम्हाला बायका द्या. आता काय रेशन कार्ड गहू तांदूळ का काय तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा. क्वालिटी कमवा. तरुण मुलांना विनंती. तेजस्वी आहे तपस्वी आहे तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात. आणि एक वाक्य सांगतो मुलींना सुद्धा मुलीला 3 गोष्टीचं शिक्षण द्या. शाळेचं संस्कृतीचं स्वयंपाकाचं. मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे. नुसत्या पोरींच्या आया तर इतक्या शायनिंग हाणतात सध्या. मुली कमी झाल्यामुळे त्यांना इतकं डिमांड आले. त्या मोजीनाच कोणाला आमची मुलगी दिसाय छान आहे मुलगा सुद्धा दिसाय छान पाहिजे जमीन भरपूर पाहिजे त्याला आईबाप नसले पाहिजे. मारित का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या पोरीच्या सुखासाठी ए बचत गट जरा अपेक्षा थोड्या महापात ठेवा. इतक्या अपेक्षा धरल्या तर ह्यांनी सगळ्याच अपेक्षा कसं काय आठ काय मुलाला जमीन पाहिजे पण आमची मुलगी रानात येणार जमीन काय काय पाहिजे काय मग ह्याला जमीन पाहिजे रे मग पोरीला स्वयंपाक येतो का लागले हाय फाय जावाय बघाय पोरीला आधी स्वयंपाकाचं शिक्षण द्या. 25 वय झालं काय त्यांना चहा बनवाय नाही. आईचा लाड मरणाचा सुट्टी तिकडे शिक्षणाला बाहेर असल्या तिकडे मेस किचनचा ह्याचा संबंधच नाही. लग्न झाले ऐका नाही सासू जगदंबेचा अवतार. जाळंदूर संघाच्या एका पुरीचं झालं लग्न सासूबाईने सुनबाई करा पोळ्या हे म्हणजे चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या. युट्यूबवरून लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक तयार झाला ना आमटी करायच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला पण हिला मिळच लागणार मिरच्या किती टाकायच्या पण म्हणजे आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय माणसं 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली भाजीचा कलर बघितला. म्हातारी कलरवरनच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही मला नाही जेवायचं. तुमचं तुम्ही बघून घ्या पण नवरा नुसता उड्या छानायचा बायकोनं भाजी केली म्हातारी म्हणली मरचीन नको का ह्यो म्हणला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत नाही मी खाणार आहे म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला कानात धुरण डोळ्यातून गळा पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ आली म्हणे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही म्हणला नाही भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आले ते म्हणे आनंद अश्रू देऊ का अजून थोडी नको म्हणला हेवचा आनंद बळच पचिलाय मरण म्हणला. हे नाही बघेन काय दरा त्या पुरीना स्वयंपाक येत नाही त्यांना एक काम सांगतो तुम्ही सासूलाच आहे म्हणायचं आजपासून सगळ्या सुनांना सांगतो. घरी गेल्या म्हातारीला आतेबाई फितेबाई तसलं म्हणायचं नाही डायरेक्ट आई म्हणायचं आजपासून घरी गेल्या आई धरू का तुमचं पायी म्हातारी म्हणे माऊलीचं ध्यानात ठेवलं का काही आई तुम्ही माझी आत्याबाई नाही तुम्ही माझ्या आयात आई मला जन्म दिलेले आई फक्त 18 वर्षापर्यंत तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते बाई दुसऱ्याचं लेकरू आलं मला आई म्हणतो तू कशाला स्वयंपाक करते हो की बाजूला मी आहे ना बसलेच म्हातारी चुली पुढं सुनबाई टीव्ही पुढं तिकडं मालिक लागली तुझ्या तजीवर रंगाला. अरे जाम झाली म्हातारी धोरानी मग म्हातारा इकडून म्हणली लागिर झालं जी स्वयंपाक काय तर लय अवघड आहे. सासूने ते विचार ठेवा सासूने सुनाला लेक म्हणा सुने सासूला आई म्हणा म्हाताऱ्याला चॅप्टर असते तो हा म्हाताऱ्या आया एक म्हाताऱ्या दररोज एसटीत बसायची कंडक्टरच्या शेजारीच बसायची. कंडक्टरला मोठं काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने काजू बदाम खाल्लं कंडक्टरने फुकट 22 किलो त्याचं वजन वाढलं. 3 महिन्यानंतर कंडक्टर मला आजीबाई मी नातवासारखा एका लेकासारखा दिसतो का मला फुकट काजू बदाम खायला देता. म्हातारी म्हणते कशाचा नात पण कशाचा लोक बाबा माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बिदात नाही पण मी दररोज काजू बदाम खाते पण काजू बदाम नुसतं चगळून फेकून देणं बरं वाटत आणि मग चगळल्याला तुला देते. त्याने चालू येशी ना जाळ झाला मला नोकरीचा म्हणला म्हशी वळतो पण म्हणला नको रे म्हणला मला असल्या म्हातारी आगाव येतं. त्याच्यामुळं सासूने सुनाला लेक म्हणा सुनेने सासूला आई म्हणा घरात एकत्र कुटुंब ते टिकवा हसून खेळून जागा काय आयुष्यात ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं ना तर आज सगळ्यांचा चेहरा हसतो एक दिवस भीतल्या टिकून बसतो आणि उदबत्याचा वास त्याच्या नाकात घुसतो. मानल्या गेल्या बायको म्हणते उठून बसा ना माझ्या संग बोला ना आता त्या उठल्या खांद्याकरी थांबत्यान का चौघाने उच्चाले मंडळी म्हणते चालले का व चालले नाही चालिवलेत लय कुटाने केलं त्यांनी ते येड्यावानीच करीत होता वटान दाबले. त्याच्यामुळे चालू नका लय वरात एक दिवस निघणारे वरात मागं खोबरं चिल्लरची परात बाराखाली पोरं चिल्लर गोळा करतात जोरात म्हणते रोज अशी मारावं रात काय लोकाला घेणं ते नाही. निर्व्यसने जीवन जागा व्यसन फॅशन वाईट टोकतं दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात का भेटन गुटका खाल्लं तोंड पुटून 10 रुपयाला लेवर पुटून चांगल्या कामाताला बंधन तुटन मित्रमंडळ चांगली ठेवा ना तर सुरुवातीला पाचते ताडी तुमची वळख त्या नाडी दारूच लावत्यान गुडी इकाव लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी लावून त्या दारूला काडी धरण्यानं मग तुकोबाची जुडी मग कळण परमार्थाची गुढी. व्यसनाच्या हरितून आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वार करत असून हरी पाठवायचा कीर्तन कमी आहे का पण माणसं बदलली पाहिजे. 8 दिवसाच्या सप्त्यात तुम्ही महाराज किती मोठे आले ह्याला किंमत नाही. 8 दिवसात गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं हा खरा सप्ताह मायबाप. हे परिवर्तन स्वतःपासून त्याची सुरुवात व्हावी म्हणून तरुण मुलांनी देशाविषयी धर्माविषयी आणि शेवटचं वाक्य सांगतो ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये लुटांगणे बाबांवर प्रेम करणारा समस्त भक्त परिवार आमच्या गोलोबाबांनी एकत्र कोण एवढं सुंदर वैभव हे कशाचं प्रतीक आहे हे एकीची ताकद आहे मायबाप. सुशिक्षित मानव द्राक्ष गेल्या कशी द्राक्षे 50 रुपये किलो किंमत कमी करा. म्हातारी म्हणली इको कमी ठेव खालची जी मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा क्वालिटी तीच
किमतीत का बदल? का बदल? द्राक्षाचा घड 50 रुपये किलो, कारण त्यांचा एकात एक जीव गुंतलाय. हे सोबत आहेत, संघटना आहे, मॅजॉरिटी एकत्र आहेत. सुखात बी संघ, दुःखात बी संघच आहेत. साथ सोडत नाहीत. 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच चोपल्यात. फुकाट म्हणलं तरी घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत आहे, मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? रेडा बोलाना भिंत चालवली हा माऊलीचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार मेळविले मांदी वैष्णवांचे. सगळे वैष्णव एकत्र केले हा माऊलींचा मोठा चमत्कार आहे. आणि लोटांगणे बाबांनी सुद्धा हे समाजसेवा धर्मसेवा करत असताना या परिसरामध्ये, आपल्या या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये संप्रदाय काय, धर्म काय, आचार काय, विचार काय, आणि हे ज्ञान प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचावं यासाठी त्यांचं हे जीवनभर त्यांनी अखंड ते झिजत राहिले. आणि अशा महान साधूचं, महान तपस्वी व्यक्तिमत्वाचं हे मंदिर या ठिकाणी आपण काम हातात घेतलेलं आहे. जवळपास अत्यंत प्रगतीपथावर काम आहे. ज्यांनी जमीन दिली त्यांचे आभार. आमचे रामसाहेब पाटील त्यांची विशेष उपस्थिती. त्यांचंही सुद्धा ते सुद्धा कायेनं वाचनं मनानं तन मन धन देऊन या ठिकाणी या कार्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. आपल्या परिसराचं, जनता जनार्दनाचं सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य आहे. आणि माझी विनंती आहे, एकच वाक्य बोलतो, बाकीच्या धर्मामध्ये रात्री काम सुरू करते, सकाळी त्यांचं प्रार्थनास्थळ पूर्ण असतं. विचार करण्याची गोष्ट आहे. मग कधी सुरू करते तर कधी संपतात, इतकी त्यांच्यात एकी झालेलं सुद्धा कळत नाही. आणि आपल्याला म्हणावं लागतं की मंदिराला देणगी द्या, हे म्हणणं म्हणजे हा सुद्धा अपमान आहे रामसाहेब आपल्या विचाराचा, आपल्या धर्माचा. म्हणण्याची गरजच पडली नाही पाहिजे. माझी सगळ्या तरुण बांधवाला, महिला मंडळाला, समाजकारणातल्या, राजकारणातल्या, परिसरातल्या भाविकांना विनंती, हे लोटांगणे बाबाचं मंदिर वर्षाच्या आत परिपूर्ण व्हावं यासाठी सगळ्यांनी मायबाप पावर लावून सहकार्य करावं. कारण ज्या ठिकाणी मंदिर आहे हे काय एकट्या गोलूबाबाचं नाही मायबाप, सगळ्यांसाठी हा आश्रम आहे. सकळाशी येते आहे अधिकार. या भूमीची दिव्यता, रम्यता, पवित्रता वाढते. त्या निमित्तानं संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होतं. हजारो लाखो समाज या ठिकाणी येईल. त्यांच्या विचाराचे देवाणघेवाण, आपल्या हिंदू धर्माचं हे एक केंद्र तयार होईल. यासाठी आपल्या धर्माचे आपण पाईक आहोत. आपला धर्म टिकवण्यासाठी दुसरे येणार नाहीत. आपलेच ते कर्तव्य म्हणून प्रत्येकानं यथाशक्ती होईल तेवढ्या ताकदीनं पावर लावून या मंदिरासाठी सहकार्य करावं ही तुमच्या चरणी विनंती. आणि कोणताही काम त्यामध्ये भाव असेल तर परिपूर्ण होते. आणि भाव असेल तर भक्ताची इच्छा देव पूर्ण करतो. होय भक्ती केला दैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवा अपेक्षा काहीच करत नाही. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. भक्ताच्या घरी तुळशीचं पान आणि तांबर पाण्यात देव खुश होतो. अहो तुळशीचं पान आणि तांब्याभर पाणी हृदयात राहतो आणि इच्छा पूर्ण करतो. हे सगळं नंतर झालं. भक्तावर इतकं प्रेम आहे, मुळात निर्गुण निराकारच भक्तासाठी सगुण साकार झालाय अभंगाच्या शेवटी.